सुप्रभात मित्रांनो, एक्सप्लोरिंग करंट अफेअर्स या चालू घडामोडीतील चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 2 मार्च 2024 या दिवसाच्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर कुठले महत्त्वाचे क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असले तर तुम्ही ते नोट डाऊन करू शकतात, त्याचा नोटसुद्धा तुम्ही काढू शकतात. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे, PM सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी किती कोटी रुपये मंजूर झाले आहेत? तर या योजनेसाठी 75,025 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. PM मोदी योजना 2024ची लिस्ट तुम्ही इथे बघू शकतात. यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आहे, स्वामित्व योजना आहे, प्रधानमंत्री कुसुम योजना आहे, अंत्योदय अन्न योजना आहे, प्रधानमंत्री रोजगार योजना आहे, आत्मनिर्भर भारत रोजगार योजना आहे, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे, प्रधानमंत्री वय वंदना योजना आहे, PM मोदी हेल्थ ID कार्ड आहे, आयुष्यमान सहकार योजना आहे, स्वनिधी योजना आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी योजना आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे, रोजगार प्रोत्साहन योजना आहे आणि किसान सन्मान निधी योजना आहे. या योजना 2024च्या लिस्टमध्ये समाविष्ट आहेत. पुढचा क्वेश्चन, भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणी बांधले आहे? तर कोचिन शिपयार्ड यांनी हे ग्रीन हायड्रोजन जहाज बांधलेले आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेड CSL च्या मते ग्रीन बोट प्रकल्प हे भारतातील हरितगृह वायू उत्सर्जन रोखण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. वर्ष 2070पर्यंत भारतातील हरितगृह वायू उत्सर्जनाला आळा घालण्याचा केंद्र सरकारच्या योजनांचा एक भाग म्हणून हे हायड्रोजनवर चालणारे जहाज पायलट प्रोजेक्ट म्हणून तयार करण्यात आलेले आहे. सो हा एक मुद्दा तुम्ही इथे लक्षात घेऊ शकतात. पुढचा क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचा मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर S चोकलिंगम यांची मुख्य निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी संविधानानुसार करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्तांचा समावेश या निवडणूक आयोगामध्ये होत असतो. 16 ऑक्टोबर 1989 रोजी प्रथमच 2 अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांचा कार्यकाळ हा 1 जानेवारी 1990 पर्यंत अत्यंत कमी होता. नंतर 1 ऑक्टोबर 1993 रोजी 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. सो महत्त्वाचे इथे लक्षात तुम्ही घेऊ शकतात. निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो आहे 25 जानेवारी 1950 रोजी त्याची झालेली आहे. पुढचा क्वेश्चन, कोणत्या वर्षापासून दरवर्षी भौतिकशास्त्रातील संशोधन GD बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात येतो? तर 1991 या वर्षापासून दरवर्षी भौतिकशास्त्रातील संशोधन GD बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा घनश्याम बिर्ला यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1894 आणि मृत्यू जून 11, 1883 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. पुढचा क्वेश्चन, रंगपो या कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे? तर सिक्कीम येथील हे रंगपो हे पहिले रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे सिक्कीम राज्यात. महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ही कधी धावली यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो. तर तो 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर, नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनल्स व आताचे छत्रपती टर्मिनल्स
येथे मुंबई ते ठाणे अशी 34 किलोमीटरने धावली होती. त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिली मेट्रो ही मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या पहिल्या मार्गिकेचे उद्घाटन 8 जून 2014 रोजी करण्यात आलेली आहे. सो पहिली मेट्रो ही 8 जून 2014मध्ये धावलेली आहे आणि ती वर्सोवा ते घाटकोपर या 2 स्टेशनमध्ये धावलेली आहे. पुढचा क्वेश्चन, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी, भारतीय डाक विभाग. या विभागाला नोडल एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. तर भारतीय डाक विभागची स्थापना 1 ऑक्टोबर 1854 या वर्षी झालेली आहे. 169 वर्ष हे पूर्ण झालेले आहेत भारतीय डाक सेवेला. यांचं मुख्यालय डाक भवन हे संसद मार्ग नवी दिल्ली येथे आहे. त्याचबरोबर उत्तरदायी मंत्री अश्विन वैष्णव संचार राज्यमंत्री हे आहेत. सो भारतीय डाक विभागाची स्थापना ही कधी झाली यावर सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. ती 1 ऑक्टोबर 1854 मध्ये झालेली आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओतलं कंटेंट तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकतात आणि तुम्हाला काही प्रश्न याबद्दल असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला विचारू शकतात. असेच अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा सपोर्ट आम्हाला निरंतर असू द्या. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.